नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटके पार झेंडा. व्यर्थ हे सारेच टाहो एक हे ध्यानात राहो मूठ पोलादी जयांची ही धरा दासी तयांची. संदीप खरे यांच्या या ओळी आपल्याला वाटेल की प्राण्यांच्या जगण्याच्या नैसर्गिक प्रणालीवर भाष्य करतील, पण नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात खरं तर सातत्याने आपल्याला दिसतच राहतं की स्पर्धा आहे, टिकून राहणं महत्वाचं आहे. जो उत्तम असतो तोच टिकून राहतो आणि जो सर्वोत्तम असतो तोच स्पर्धा जिंकण्यात यशस्वी होतो. स्वतःला सिद्ध करावं लागतं प्रत्येक क्षणी. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपले स्पर्धक संघ इथे तयार आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची सिद्धता जोखण्यासाठी तयार आहेत आपले मान्यवर परीक्षक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मकरंद देशपांडे सरांचं आणि उर्मिलाजी मातोंडकर यांचं. त्यांचा संघ इथे आला खरं तर खूप दूरून आडगावातून, पण त्यांनी जी फॉर्मेशन्स इथे सादर केली ती पाहून उर्मिलाजी थक्क झाल्या. मकरंद सरांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या, त्यांना गॉंग सुद्धा मिळाला. पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहेत आग लावण्यासाठी नागपूरहून बी बॉयज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. भगमुखे भगनी भागोदरी भगमासे येऊन येऊन भट स्वाहा. Let the bodies hit the floor. 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 म्हणजे मी लक्ष होणार. ओम भट स्वाहा. You have made me proud, my son. Let the bodies hit the floor. Let the bodies hit the floor. I am singing song. Super Mama, ready? 1, 2, 3, 4. Seriously? Why they colaveri deep? मायला एक मायला दोन. वर काय बघालायस? नाच की गप, नाच की गप, नाच की गप. Wasn't that fun? Let's try something else. मुझको आवाज दो, चुप गए हो सनम. तुम कहाँ, तुम कहाँ. प्यार तुम्हें किस मोड़ पे ले आया, ये दिल करे हाय हाय, कोई ये बताए क्या होगा.
Get over here! उर्मिलाजी, नेत्रदीपक अद्भुत. काहीच नाहीये बोलायला आणि इतक्या गोष्टी तुम्ही केल्यात त्याच्यामध्ये आणि मजाही होती. आणि अशी फॉर्मेशन्स मी खरंच पाहिलेली नाही आहेत. खरोखरच हा ऍक्ट एकदम इंटरनॅशनल लेवलचा ऍक्ट आहे. थँक्यू मॅम. इतकं सुंदर होतं. आणि अल्टिमेट अर्थातच ती पंख होती तो उड जाती रेचा टच. त्याच्याकरता तर स्पेशल. अरे थँक्यू. सुंदर सुंदर सुंदर. काश मी राणी असते आणि माझ्याकडे असं काय काय असतं. मी असं दौलत ज्यादा. बस जाओ तुमको जागीर दे दी. नाही आता तुर्तास तरी आम्ही जागीर नको पदक द्या. चला सर उठूया. मकरंद सर, तुमचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग. मला असं वाटते त्यातला ताळमेळ, सरप्राइजेस, ब्रेथ टेकिंग सरप्राइजेस होती. म्हणतो ना की काही वेळा फार कमी असे चित्रकार आहेत किंवा शिल्पकार आहेत की जे काढतात काहीतरी आणि मग नाही आवडलं म्हणून फेकून देतात. असं करत खूप दिवस घालवतात आणि ते जे चित्र बनवतात ते लाजवाब असतंच. पण तिकडे एक आणखीन एक माणूस असतो, त्याने ते सगळं फाडलेलं पण गोळा केलेलं असतं, कारण का तेही त्यांना खूप आवडलेलं असतं. तसं तुमचं आहे. तुम्ही जे करून सोडून देता ते सुद्धा ग्रेट आहे आणि जे करता ते तर दिसतच आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक ॲक्टमध्ये एक विलक्षण असं स्किल आणि कल्पना, इमॅजिनेशन असं दोन्ही होतं.